आणि आज आपण देशज्ञानमध्ये बघतो की नवीन समज, नवीन अंडरस्टँडिंग आपल्या जीवनामध्ये आलं की जीवनाचा दृष्टिकोन बदलतो. या ठिकाणी आपण पाहूयात की युरोकायनेस हे एक खूप प्रचलित, सर्वांनी यूज केलेलं, अनेक डॉक्टर्स याचा सर्रास उपयोग करतात. समजा एखाद्या माणसाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो झटका आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं, तर त्या धोक्याच्या स्थितीतून बचावण्याकरता हे युरोकायनेस इंजेक्शन दिलं जातं. याची बाजारामध्ये किंमत जी आहे ही साधारणपणे 7,500 रुपयापासून 14,000 रुपयापर्यंत आहे. वेगवेगळ्या कंपन्या हे बनवतात आणि हे मेडिसिन जर तुम्ही केमिस्टकडे जावा, त्याच्यातला आतला कागद काढून बघा आणि त्याच्यावरती वाचा, त्याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की हे मानवी मूत्रापासून बनवलेलं औषध आहे. दिस इज अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ ह्युमन युरिन. मी जेव्हा जर्मनीला गेलो होतो त्या ठिकाणी डॉक्टर लुईस नावाचे एक फार्माकोलॉजी मधले एक्सपर्ट आले होते आणि त्यांनी मूत्रापासून CDA2 अशा पद्धतीचा एक मोठं नाव असणारा घटक वेगळा केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दिस इज अ स्मार्ट ड्रग फॉर कॅन्सर. त्यांचं असं म्हणणं आहे की हे मानवी मूत्रापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं औषध आहे जे कॅन्सरच्याच पेशींना फक्त बाइंड करतं आणि कॅन्सरच्या पेशींना नष्ट करू शकतं. याच्यावरती त्यांनी केलेले एक्सपेरिमेंट्स त्यांनी त्यांच्या त्या कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केले होते. याचप्रमाणे मानवी मूत्रापासून अनेक प्रकारची ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजीमध्ये वापरली जाणारी औषधं आहेत. त्याच्यामध्ये प्रेग्ननॉल आहे, प्रोफेसी आहे, मेट्रोडिन आहे. अशा पद्धतीची जी काही औषधं आहेत ही मानवी मूत्रापासून बनवली जातात. ज्या वेगवेगळ्या वरचेवर ॲबॉर्शन्स होणं, गर्भपात होणं, मासिक पाळीच्या तक्रारी आहेत, गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम्स असण्याच्या तक्रारी आहेत, यासाठी जी काही इंजेक्शन्स वापरली जातात ही बरीचशी औषधं ही मानवी मूत्रापासून बनवली जातात. आपल्याला सर्वांना आश्चर्य वाटेल, हैदराबादमध्ये एक अशी कंपनी आहे जी पब्लिक मधून युरिन कलेक्ट करून, म्हणजे खास करून ते ज्या प्रेग्नंट गरोदर स्त्रिया आहेत त्या गरोदर स्त्रियांच्या घरी जाऊन ती गरोदर स्त्रियांची युरिन एकत्रित करून ती सर्वच्या सर्व युरिन, काही कोरियन कंट्रीज आहेत ज्यांनी पेटेंटेड टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे आणि त्याच्यातून त्या युरिन मधून काही गोनॅडोट्रॉफिन्स जी आहेत, काही विशेष अशी हार्मोन्स आहेत, ती एक्स्ट्रॅक्ट करण्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. तेव्हा समुद्र हे त्याज्य आहे, घाण आहे, शी आहे, किंवा ते काहीतरी वेस्ट आहे, किंवा ती काहीतरी विष आहे, अशी जी काही आपली सर्वसाधारण समजूत आहे ही विज्ञानानं सुद्धा विज्ञानाच्या कसोटीवरती खरी नाही आहे. तेव्हा अँटी निओप्लास्टिन्स नावाचं कॅन्सर विरोधी सुद्धा एक औषध मानवी मूत्रापासून बनवलं जात आहे. युरोफिल आपल्या सर्वांना, इथे जे काय खास करून लेडीज वर्ग आहे या सर्वांना आवडतं की आपण नेहमी कसं दिसावं, फ्रेश दिसावं, तरुण दिसावं, चेहऱ्यावरती व्रिंकल्स असू नयेत आणि याकरता आपण काय करतो, चेहऱ्यावरती अनेक प्रकारची क्रीम्स लावतो. पण या क्रीम्समध्ये एक मॉइश्चरायझिंग एजंट असतो, कार्बामाइड नावाचा एजंट असतो जो युरियापासून एक्स्ट्रॅक्ट केलेला असतो आणि हा युरिया जो आहे हा ह्युमन युरिन पासून बनवला जातो. आणि आपण सगळेजण त्याचा गंध, त्याचा सुगंध, त्याचा पॅकिंग हे सगळं छानपैकी चेहऱ्यावरती लावायला तयार होतो. पण तुम्हाला सांगितलं की स्वतःचं सुसू रोज सकाळी लवकर उठून चेहऱ्यावरती लावत जावा, तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही कीड मुहासे राहणार नाहीत, तर आपण काय करतो, नाही रे बाबा असलं काही करणार नाही, अशी आपली मानसिकता तयार होते. मित्रो, अशा पद्धतीची अनेक औषधं आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मी या ठिकाणी आणखी एक रेफरन्स देऊ इच्छितो. डॉक्टर ब्रुवन्स्की नावाचे अमेरिकन एक सायंटिस्ट आहेत ज्यांनी, त्यांच्या वडिलांनी सुद्धा याच्यावरती खूप काही काम केलं होतं. यांनी मानवी मूत्रापासून अँटी कॅन्सरस म्हणजे कॅन्सर विरोधी असे काही घटक बाजूला केलेले आहेत जे खूप इफेक्टिव्हली कॅन्सरच्या पेशींना नष्ट करू देतात. यांना अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांनी ऑफर दिल्या, त्यांच्या पेटंट्स घेण्याचा प्रयत्न केला, यांनी पेटंट्स दिले नाहीत, म्हणून आज हे अमेरिकेतून शिफ्ट होऊन कॅनडामध्ये सेटल झालेले आहेत. अजूनही यांचं मेडिसिन मार्केटमध्ये आलेलं नाहीये, यांची वेबसाईट सुद्धा अवेलेबल आहे. मी या ठिकाणी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. अमेरिकेमध्ये पोर्टा जॉन आणि एन्झाइम्स ऑफ अमेरिका अशा पद्धतीच्या 2 कंपन्या आहेत आणि या कंपन्या काय करतात माहिती का, वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांना मानवी मूत्र रॉ फॉर्म मध्ये सप्लाय करण्याचा ठेका घेतात. आणि या ठिकाणी तुमच्या समोर ही ह्युमन मानवी मूत्रालय आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीचे काही पेटेंटेड टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे जी ह्युमन युरिनला खूप स्टरलाइज फॉर्म मध्ये एकत्रित केलं जातं आणि ती टँकर्स ऑफ युरिन, गॅलन्स ऑफ युरिन जी आहे ती फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस करून त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स बनवल्या जातात. मित्र हो, हा सगळा जो काय आहे हा अरबो खरबो मिलियन्स ऑफ डॉलर्सचा बिझनेस आहे. तुम्ही जर युअर ओन परफेक्ट मेडिसिन मार्था क्रिस्ती या लेडीने लिहिलेलं पुस्तक वाचलं तर तिने त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स पण दिलेले आहेत की किती मार्जिन, किती पद्धतीनं हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये चालू आहे. तेव्हा त्यामुळे ही माहिती सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी कोणतीही
चान्सेस नाही आहेत. मी या ठिकाणी थोडेसे स्लाइड्स पुढे घेतो. असे अनेक घटक आहेत जे प्रोस्टाग्लॅन्डिन्स आहेत, रेटिन नावाचे एक घटक आहे, प्रोटीन ग्लोब्युलिन्स आहेत, युरिक ऍसिड. खास करून आपल्या आधुनिक डॉक्टरांच्या मध्ये इव्हन बऱ्याचशा डॉक्टरांना असं वाटतं की हेल्थ क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना वाटतं की युरिक ऍसिड आहे, युरिया आहे, हे शरीरामधून मेटाबॉलिक एंड प्रोडक्ट्स आहेत, हे शरीरातून वेस्ट आहेत, खराब आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की युरिया इज वन ऑफ द बेस्ट अँड बेस्ट अँटीसेप्टिक एजंट आहे. इट इज वन ऑफ द बेस्ट अँटी व्हायरल एजंट आहे. ऍक्च्युली जे रिसर्चेस लॅन्सेट, सायन्स, जामा सारख्या जर्नल्समध्ये पब्लिश झालेले जे काय रिसर्च आहे हे जर बघितलं तर आश्चर्य वाटतं की इतकी जबरदस्त ही सिंपल घटक असून सुद्धा हे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत हे का माहिती पोहोचलेली नाही किंवा याचा पुढे का उपयोग झालेला नाहीये. जेव्हा ब्रेनमध्ये हॅमरेज होतं किंवा ब्रेनमध्ये ज्या वेळेला सूज असते, ज्याला आपण सीएसएफ किंवा सीएसएफ मध्ये जेव्हा सूज येते, अशा वेळेला युरियाचा खूप इफेक्टिव्हली उपयोग अनेक न्यूरोसर्जन्सनी केलेला आहे. असे रेफरन्सेस आपल्याला त्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. तेव्हा आणखी एक या शिवांबू चिकित्सेमध्ये तंत्रशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की सगळ्यात सर्वोत्तम जर कोणतं शिवांबूचं सॅम्पल असेल तर सकाळचं पहिलं सॅम्पल जे आहे हे सर्वोत्तम आहे. आणि मित्र, सकाळच्या पहिल्या युरिनच्या सॅम्पलवरती सुद्धा आज शास्त्रज्ञांनी संशोधन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की सकाळच्या पहिल्या युरिनमध्ये अनेक प्रकारची हार्मोन्स जी आहेत ही विपुल प्रमाणामध्ये असतात. मेलेटोनिन नावाचं एक हार्मोन आहे जे ब्रेनच्या सेंटरमध्ये असणाऱ्या आपल्या पिनियल नावाच्या ग्लँडमधून स्रवित होतं. आणि हे मेलेटोनिन जे आहे हे आपल्याला रिलॅक्स करण्यासाठी उपयोगाचं पडतं. आपण एखाद्या वेळेस सकाळी लवकर उठून ध्यान करता. आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की रोज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावरती उठून आपण कोणतेही अभ्यास करायचा असेल तर तो करावा. याचं कारण काय आहे? कारण पिनियल ग्लँड त्यावेळेला ऍक्टिव्हेट असते आणि या पिनियल ग्लँडमधून स्रवित होणारं जे काही मेलेटोनिन आहे हे हृदयरोगाची शक्यता कमी करतं, शरीराला स्फूर्ती देतं. बरेचसे शिवांबू घेणारे जे काही लोक आहेत हे एक्स्ट्रा एनर्जीवाले असतात. तुम्ही कुठल्याही शिवांबू साधकाला भेटला तर तुम्हाला दिसेल की त्याच्याकडे भरपूर जोरदार एनर्जी आहे. दिवसभर तो मनुष्य एनर्जेटिक असतो. त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितीही कामं सांगितली तर तो नेहमी ना म्हणणार नाही. अशी अवस्था ही शिवांबूतून मिळते आणि ती कशातून मिळत असेल तर त्या मेलाटोनिन मधून मिळते. तेव्हा समुद्रामध्ये असे अनेक घटक आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगाचे आहेत. मित्रहो, हे सगळं तुमच्या पुढे सांगण्यामागचा एकच उद्देश आहे की आपण सर्वांनी या चिकित्सेकडे तिरस्काराने न बघता आपुलकीने बघा. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेली, विज्ञानानं प्रूव्ह केलेली अशी ही उपचार पद्धती आहे. भारतामध्ये खूप काही याचा प्रचलित उपयोग आहे. आपल्यामध्ये मी असं कोणाचं नाव घेऊ ज्याचं नाव घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल की मी घ्यायला तयार आहे. आपल्यासमोर प्रचलित असणारी मोरारजीभाई देसाई आहेत, जॉर्ज फर्नांडिस आहेत. अशी सामाजिक प्रतिष्ठित लोकांची नावं घेतली की मग ठीक आहे, आपण पण घ्यायला तयार आहोत. आपल्याला कोणाचं नाव सांगू? वर्षा उसगावकर आहे, त्याची संपूर्ण फॅमिली जी आहे हे शिवांबू साधक आहे. असे बरेचसे, मैंने प्यार किया, हम आपके है कौन या पिक्चरचे जे काही डायरेक्टर्स आहेत, सूरज बडजात्ती यांची पूर्ण फॅमिली, अजय देवगणची पूर्ण फॅमिली शिवांबू सेवन करणारी आहे. सोनम फिल्म ऍक्ट्रेस जी आहे तिचे आई वडील शिवांबू साधक आहेत, डायबिटीस मधून शिवांबूतून पूर्णतः मुक्त झालेले आहेत. असे जेव्हा नावं सांगितली जाते तर मग ठीक आहे, आपण पण करायला तयार आहोत अशी एक भावना तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकेल. किंवा आपल्या सुद्धा आजूबाजूचे बरेचसे लोक आहेत जे शिवांबू घेणारे असतात. फक्त एकमेकाची टिंगल किंवा एकमेकाची निंदा केली जाऊ शकते म्हणून सर्वसामान्यांमध्ये हा विषय आपण चर्चेला आणला जात नाही. पण ही एक खूप प्रभावी आणि खूप जबरदस्त अशी उपचार पद्धती आहे. मित्रहो, हे मी फक्त हवेमध्ये बोलत नाहीये, तर मी तुमच्या समोर याचे काही प्रमाण आपल्या समोर प्रस्तुत करू इच्छितो. एक आपल्याकडे असा पेशंट आला होता ज्याच्या पायाला एक जखम झालेली होती. डाव्या बाजूला जे काही पहिलं चित्र दिसतंय याच्यामध्ये आपल्याला दिसेल की हा एक ट्रॅक्टर मेकॅनिक होता. मोटरसायकलवरून जात असताना त्याचा पाय जो आहे तो गाडीचा सायलेन्सर आणि रोड याच्यामध्ये पूर्णपणे स्मॅश झाला आणि त्याच्या पायावरची जी काही स्किन आहे ती मोठीच्या मोठी जखम झाली. 6 महिने ही जखम घेऊन तो फिरत होता. अनेक प्रकारच्या मेडिसिन्स, अनेक प्रकारच्या, बॉम्बेमध्ये सगळ्या प्रकारच्या टॉप सर्जन्सना दाखवलं गेलं. त्याच्यावरती स्किन, ज्याला स्किन ग्राफ्टिंग म्हणतो किंवा प्लास्टिक सर्जरी म्हणतो, ती त्याची मांडीची स्किन काढून त्याला लावली गेली तरी सुद्धा ती व्याधी बरी होत नव्हती. रोज